नको त्या दिवशी आपल्या हाताने चुका घडून बसतात आणि आज होती एकादशी. आता काल तर मला माहीत होती, पण आज काही मला माहीत नव्हती आणि नेमकं जेवायच्या वेळेस माहीत झाली आणि त्याच्यात मी भाजी करून ठेवली होती आज वांग्याची. आता हिला म्हटलं जाऊ दे तिकडं. आता एकटीसाठी काय भाजी बनवा असा मोठा प्रश्न पडतो आणि त्याच्यात दही काय मला सिंपल असं खायला आवडत नाही म्हणजे प्लेन. तर मी ना इन्स्टंट अशी कढी बनवली होती, जी मी नेहमी बनवते. खूप छान मस्त लागते अशी कढी. हिला मस्त मिरचीचा छान तडका दिला होता. एकदम भन्नाट लागते. आता मी तर जेवून घेतलं, पण माझं पिल्लू काय जेवायला मागत नाही. याला जसं तसं ओढून ताडून जेवू घातलं आणि त्यानंतर त्याला झोपी घातलं. सकाळचं झालं, दुपारचं झालं, संध्याकाळी परत तीच रुटीन. आता परत मला संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचं होतं. आता ही कुकर काढून आणि ही माझ्या हातातली डाळ पाहून तुम्हाला कळलं असं की मी काय करणार आहे. तेच आपला वरण भात. आता काय करणार, त्याच्याशिवाय बी आम्हाला संध्याकाळचं जेवण जातच नाही. काल मी धपाटे बनवले होते, तरी पोरं म्हणत होते की मम्मा तू वरण भात नाही बनवला का, म्हणून म्हणलं चला आज बनवते. पोरांचं तर ठीक आहे, 1-2 दिवस झाले की मला बी वरण भाताची आठवण येते. पहिले वरण भात बनवायला यायचं मला एवढा राग यायचा ना, आता यांच्या संगत राहून यांचेच गुण लागले मला की रोज संध्याकाळी वरण भात पाहिजेच. ह्या दोघांचं असं आहे की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. आता यांची इकडे भांडणं अशी चालूच राहणार आहे. तेवढ्यात मी इकडे म्हटलं चला आपला आपला स्वयंपाक करून घेते. श्रद्धा जर बाहेर गेली की समर्थ तिला जाऊ देत नाही, घरात असली की अशी भांडणं करते. माझा स्वयंपाक झाला होता, म्हणलं चला देवाला नैवेद्य ठेवू. इतर वेळेस या पोराच्या मागं लागावं लागतं, बाळा जेव रे जेव रे. आज माझं बाळ देवापुढं ताट ठेवलं का ना ठेवलं, गेला आणि उचलून घेतलं आणि जेवायला बसला. म्हणलं ठीक आहे बाबा, तुझ्या हातानं खातोय ना, तर हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. संध्याकाळी सगळं आवरल्याच्या नंतर परत सकाळची तयारी. आता सकाळी मला कारलं बनवायचं होतं. आदल्या दिवशीच्या कारल्याला चिरून मीठ लावून ठेवलं की दुसऱ्या दिवशी याची छान भाजी होती. चला तर सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.